2 दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडीने शनिवारी सकाळी सुरुवात झाली। दिवसभर परिसंवादासह विविध उपक्रम झाले। उद्घाटन अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले। शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे प्रथमच नंदुरबारात शनिवारी सायंकाळी आगमन झाले। शहरातून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुका मार्गावर 40 जेसीबीने रघुवंशीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। शहादा येथील दोंडाईच्या रस्त्यावरील वन विभागाच्या आगार डेपोला आग लागून लाखो रुपयाचे मौल्यवान सागवान लाकूड व वाहने जोडून खाक झाले। आगीची तीव्रता एवढी भयानक होती की आगारातील 10 एकर परिसरातील असलेले लाकूड व इतर साहित्य भस्मसात झाले। आग अशी लागली की कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही। प्रकाशा येथील शेतकऱ्यांनी गमाई नदीतून पाईपलाईन टाकून शेतात पाणी नेले आहे। शनिवारी दुपारी अचानक आग लागून त्यात 10 ते 12 शेतकऱ्यांचे पाईप जळाल्याने नुकसान झाले। आगीचे कारण मात्र समजू शकले नाही। शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पाटील कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला। या समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। शहादा शहरातील मध्यभागी असलेले शहादा बसस्थानक सध्या मृत्यूचा सापळा बनला। शहादा शहराचा वाढता विस्तार पाहता शहराला सुसज्ज अशा बसस्थानकाची गरज आहे। मात्र राजकीय डावपेचामुळे ही समस्या कधीही न सुटणारी आहे। शहादा तालुक्यातील कवडीत येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थिनींना मानव मिशन योजनेअंतर्गत मोफत सायकली वाटप करण्यात आल्या। संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव शिंपे यांच्या मार्गदर्शनाखाली वितरण करण्यात आले। भरधाव मालट्रकने धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना शहादा वडण रस्त्यावर घडली। भाविन काशीनाथ पाटील असे जखमीचे नाव आहे। शहादा पोलिसात नोंद करण्यात आली। नंदुरबार येथील व्यापारी मदनलाल जैन यांची एकाने फसवणूक केल्याची घटना घडली। 26,000 रुपये किमतीचा फिनाईलचा डबा ब्रँडेड देण्याचे सांगून तो विना ब्रँडेड व सील नसलेला दिला। या प्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला। नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय बालिकेला घरात बोलवून तिचा विनयभंग केलेले आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावास आणि 6,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार असून शिंदेसेना अधिक पॉवरफुल होणार। विशेषतः रघुवंशींच्या स्वागत सोहळ्यात उपस्थित आमदार चौकुटामुळे या पक्षाला जिल्ह्यातील राजकारणात अधिक बळ मिळणार असल्याचे चित्र आहे। पशुखाद्य व दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या इतर बाबींच्या किमतीत मोठी वाढ झाली। त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च उत्पन्नाच्या तुलनेत वाढत चालला। परिणामी दूध उत्पादक शेतकरी चिंतेत पडले। नंदुरबार शहरातील डॉक्टर काणे विद्या मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राहुल पाठक होते। शहादा येथील सिद्धिविनायक मंदिरात उमंग नारी मंच तर्फे महिलांसाठी घुमर नृत्य स्पर्धा तसेच आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। शहादा येथील कृषी पंपासाठी मिळणारी वीज वारंवार खंडित होत आहे। त्यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे। सावलीसाठी आता शहरी भागासह ग्रामीण भागातही ग्रीन शेड नेटची मागणी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे। अक्कलकुवा पोलीस स्टेशन मार्फत दंगा काबू योजनेसंदर्भात सराव घेण्यात आला। दिनांक 22 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास हा सराव घेण्यात आला। दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मनीर फारशी वडवी याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही रस्त्याच्या परिसराकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने चालवून स्लिप करून दारासिंग नाचा वसावे यांच्या दुखापती कारणीभूत होऊन व स्वतः गंभीर दुखापत होऊन स्वतःच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून दडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला। दिनांक 21 मार्च 2025 रोजी दुपारच्या वेळेत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात धरणाजवळ 7 वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत पळवून तिच्यासोबत अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला।